सांगू आली गोष्टी मृत्यूची ये भेटी जवळी आली। आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी। शेवटील घडी येता नगे वेळ, चिंतावा तो काळ जवळी आला। आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी। तू का मने चिंती कुळीची देवता, वारावा भोवता शब्द मिथ्या। आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी। विठ्ठला मृत्यूची भेटी जवळी आली। आता माझ्या मना होय सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी। विठ्ठला महायोग पीठे तठे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातु मुने समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। समचरण सरोजं संसनीलांबुदाभं जगननिहित पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगाकेरु प्रथम फणीन्द्रमाता मुकुलधराळी कारुण्य सिंधु दुःखहरी तुझविन शंभो मज कोण तारी मुखं करोति वाचालं पंगुलं लयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतदेवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मंगल भवन अमंगल हारी
प्रभु सुदर्शन बिहारी राम सिया निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता आता हृदय आपुले चौफाळूनी आभले वरी बैसौ पाऊले श्री गुरूंची ती नमस्कारोनी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी वाङ्मयीन सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाचे कळस देऊचे वितराग संपन्न साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा निर्वाण प्रसंगी निवडावयाचा अद्वैत परप्रकरणातील आणि उपदेश परप्रकरणातील गोडचिंतनी अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाद्वारे सांगतात की बाबांनो जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी मृत्यूची भेटी जवळी आली आपलं आयुष्य संपत आलं आता कशावरून समजायचं डोक्याचा एक केस पांढरा झाला समजायचं यमानं आपल्या या गडावर त्याचा ध्वज रोवलेला आहे झेंडा रोवला आणि हा देह तो घेऊन जाणार आहे। जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी सांगायला आला तो आपल्याला निरोप अगोदर मृत्यूची ये भेटी जवळी आली आता मृत्यूची भेट होणार आहे म्हणून तो पांढरा केस आपल्याला सांगायला येतोय सावध हो बाबा आणि काय कर भजन आता माझ्या मना होई सावधान ओम मृत्यूची जाण कार्यसिद्धी ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी तुकाराम महाराज म्हणतात हे मना आता सावध होऊन जा या संसारातून काही घेऊन जायचं नाहीये बरोबर काही येणार नाहीये किती दिवसापासून फिरत फिरत या मानव देहाला आलास आता या देहाचं सार्थक कर या जीवाचं सार्थक कर ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी हे कार्य करतो कोणतं कार्य तर त्या भगवान परमात्म्याला आपलं कर हे जीवाचं परम कर्तव्य आणि परम असं त्याचं कार्य आहे म्हणून तू दुसरं काही कुटाणा करू नको आता सावध हो आणि जाण्याच्या तयारीला का शेवटचा टाइम कधी येईल याची गॅरंटी नाही शेवटील घडी येता न लगे वेळ चिंतावा तो काळ जवळी आला शेवटची घडी कधी सांगता येत नाही म्हणून जो काळ आपल्या जवळ आहे ना तो काळ चिंतनामध्ये घालवा असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात। शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे चिंती कुळीची देवता आपल्या कुळाची देवता भगवान परमात्मा आपण चिंतला पाहिजे त्याचं स्मरण केलं पाहिजे जप तप केलं पाहिजे वारावा भोवता शब्द मिथ्या हे सगळं मिथ्या आहे हे सगळं वारून जाणार आहे सरणार आहे
काय काय सरे देह नोहे मी ये सरे संपत्ती आटे शरीर आटे संपत्ती आटे पण हरिनाम नाटे ते बरवेगा हे सगळं नाश पावणार आहे. मग हे मना सावध हो आणि तुला जायचं एकट्याचा प्रवास आहे. पंछी आहेस तू उडून जाणार आहेस. एक दिवस तुला जाणार आहे हे लक्षात घेऊन तू सावध झालं पाहिजे आणि सावध होऊन भजन केलं पाहिजे. विठाला विठाला विठाला